हॅलो फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज आम्ही आहोत तिरुपतीमध्ये। आज आपला फर्स्ट डे आहे आणि क्लायमेट बघू शकता, खूप जोरदार असा पाऊस पडून गेलेला आहे। दुपारी इतकं ऊन होतं आणि सडनली असं संध्याकाळी पाऊस, आणि क्लायमेट एकदम भारी झालेलं आहे इथे, थंडगार एकदम। आणि आज आम्ही मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत, तर बघूया किती मंदिर होतात। तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही गेलो इस्कॉन टेम्पलला, आणि असं मस्त राधाकृष्णाचं बॅनर होतं। असं पाय वगैरे धुवून आम्ही आतमध्ये एंट्री केली, आणि खूप सुंदर असं हे इस्कॉन टेम्पल आहे तिरुपतीमधलं। आणि हे मंदिर तिरुपती नाही, आय मीन तिरुमाला, नाही तिरुपतीच, वरती तिरुमाला आणि खाली तिरुपती बोलतात। तर तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या फॅमिलीला घेऊन या या इस्कॉन टेम्पलला। हे आहे असं समोरचं एंट्रन्स। जेवढं बाहेरनं सुंदर आहे तेवढं आतमधनं अजून सुंदर आहे। आणि इथे एक एक मंदिर इतके म्हणजे छान आहेत ना, असे कोरलेले आहेत, म्हणजे खूप सुंदर वाटतं। म्हणजे आपल्या इथे असे मिळतच नाही बघायला मंदिर। हे सर्व कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या साईडला बघायला मिळतात। आणि मस्त असं जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मी केलं, कारण की इथे नो व्हिडिओज, नो फोटोज अलाउ नाही आहे बिलकुल। पण मला जितकं तुम्हाला दाखवता आलं मी तितकं तुम्हाला दाखवते। असं मस्त समोर फोटोज काढायला वगैरे ठेवलेलं आहे, देवाची मूर्ती ठेवलेली आहे। असं दर्शन वगैरे आम्ही इथे सुद्धा केलं आणि गेलो आतमध्ये। हे बघा आतमधलं तुम्ही व्ह्यू बघा, आणि आतमधलं मंदिर बघा तुम्ही, किती सुंदर आहे। आणि हे बघा आत्ताच तुम्ही इथे दर्शन करून घ्या, इथून एवढेच मला व्हिडिओ काढायला भेटले। म्हणजे हे बघा मंदिर किती सुंदर दिसते, आणि राधाकृष्ण राधे राधे भारी वाटतं एकदम। आणि असं काही आम्ही दर्शन वगैरे करून नंतर उतरलो। हे बेसमेंटला शॉपिंग मॉल आहे, म्हणजे हे कुर्तेज, पजामा वगैरे सर्व मिळतं। म्हणजे पूर्ण शॉपिंग खूप मोठं आहे, म्हणजे असं म्हणजे फर्स्ट फ्लोअर असेल मला वाटतं पूर्ण शॉपिंग मॉल। इथे डोनेशन वगैरेच पण अलाव करतात। मस्त खूप छान मंदिर आहे हे बघा। असं काय पूर्ण स्टॉल्स वगैरे, नॉवेल्स वगैरे खूप होते, म्हणजे घेणारे घेतात वाचण्यासाठी वगैरे, भगवद्गीता वगैरे होते। असं काय बघू शकता तुम्ही, इथे डोनेशन अलाव करतात म्हणजे। आणि त्याच्यानंतर इथे फूड स्टॉल होता, आणि इथे वेगवेगळे व्हरायटीज आहेत, आपल्याकडे सुद्धा मिळतात, पण असे काही वेगळे व्हरायटीज पण होते। तुम्ही आले तर नक्की ट्राय करा। आणि खूप छान आहे। आम्ही असं काही गुलाबजाम घेतलं होतं सिम्पल, पण खूप यम्मी होता। आणि ह्या माझ्या मुलाने असं काही डोनट घेतलं होतं त्याला खायला। असं काय आम्ही गप्पा गोष्टी करत हे मस्तपैकी केलं, आणि दर्शन करून मग आम्ही इथून निघालो। हे बघा हे खूप असं मोठं फूड स्टॉलच आहे। त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो ह्या मंदिरातून डायरेक्ट आम्ही गेलो गोविंदाश्रम मंदिरात। हे त्याची एंट्री आहे, समोरच पूर्ण शॉपिंग आहे, दोन्ही साईडला शॉपिंग मार्केट आहे हा पूर्ण मोठं असं। आणि हे गोविंदाश्रम मंदिर म्हणजे तिरुपती बालाजीचंच आहे, पण इथे झोपलेली मूर्ती आहे। असं बोलतात की देवाला जेव्हा कर्ज झालं होतं त्याच्या अंगावर, तर तो सर्व देवांबरोबर इथे मीटिंग करत म्हणजे बसला होता, अशी कहाणी आहे या मंदिराची। तर इथे तर मला बिलकुल आतमध्ये काहीच व्हिडिओज वगैरे नाही काढायला भेटलं। हे बघा एवढंच मला काढायला भेटलं। हे मंदिर आहे, आणि इथे वरती कळस आहेत, ते पण सोन्याचे आहेत। आणि मंदिरं बघू शकता किती कोरीव कामाचे आहे, म्हणजे कोरलेले आहेत सर्व, खूप सुंदर। इथे सर्व टेम्पल्स असेच आहेत। तर असं काही आम्ही एवढे 2 मंदिरच एक्सप्लोअर केले आज। तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।